पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाला प्रखरतेनं वाचा फोडण्यासाठी कायम अग्रेसर असणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा 20वा वर्धापन दिन आणि पत्रकार सन्मान सोहळा खोपोलीमध्ये उत्साहात आणि दिमाखात पार पडला। खालापूर प्रेस क्लब यांच्या संयोजनातून ह्या सोहळ्याचं उत्कृष्ट आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी टीव्ही आणि प्रिंट मीडियातील रिपोर्टर धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। पत्रकार धम्मशील सावंत यांनी पाली बेणसेसारख्या ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करत असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांपर्यंत झेप घेण्याचं कर्तृत्व केले। विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रभावी काम सुद्धा त्यांनी केले। दुर्गम डोंगराळ आदिवासी वाड्यापाड्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांना न्याय देण्याची सुद्धा भूमिका घेतली आहे। त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव म्हणून रायगड प्रेस क्लबच्या वतीनं दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्कारानं पत्रकार धम्मशील सावंत यांना गौरवण्यात आले। या सोहळ्यामध्ये खासदार सुनील तटकरे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, 18 लोकमतचे प्रख्यात टीव्ही अँकर विशाल परदेशी, प्रशांत जोशी, दत्तात्रय म्हसूरकर, किरण ठाकरे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते। अलीकडच्या कालावधीमध्ये वाढलेली पाहायला मिळते आहे। राज्य सरकारने त्याच्या संदर्भात पावलं उचलली पाहिजेत, पण भारत सरकारने सुद्धा देशभरामध्ये या संदर्भामध्ये निश्चितच पावलं उचलली पाहिजेत। आता देशमुख साहेबांनी मला सांगितलं की केंद्रीय मंत्री अमित शहाना त्यांनी निवेदन दिलं। मी त्यांना विचारलं की एक प्रत द्या, 10 मार्चचं अधिवेशन सुरू त्यावेळेला शून्य प्रारंभ तरी किंवा अमित भेट घेऊन संबंध देशातल्या पत्रकारांच्यासाठी हा केंद्र सरकारने सुद्धा कायदा करण्याच्या दृष्टीकोनातून मला जेवढे प्रयत्न करता येईल, कारण मी राष्ट्रवादीचा एकटाच खासदार आहे लोकसभेत, पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माझं तर वेळ मलाही दिला ना, म्हणून त्या दिवशी माझं 25 मिनिटाचं भाषण झालं नाही। तर लोकसभेमध्ये जेवढे खासदार तेवढी मिनिटं मिळतात, 4 असतील तर 4 मिनिटं, 8 असतील तर 8 मिनिटं, मला मिळालं की 1 मिनिटं, पण भारतीय जनता पक्षाने मला 3ऱ्या क्रमांकावरती बोलायला दिलं त्यांच्या सिरियलमध्ये, त्यामुळे मला अधिक बोलता आलं। त्यामुळे तुम्हालाही सांगतो की माझी पद वरती आहे। तुम्हाला समजलं असेल, अनेकांना समजत नसतं काही वेळेला, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न नसतो अनेकांना, त्याला काय मला माहीत नाही। त्याच्यामुळे काही जण रिॲक्ट होत असताना असे ताबडतोब होतच असतात, परंतु असं सारखं आतवा बोलल्याने सगळं काही खरं असतं असं काही मानण्याचं काही कारण नाही। अनेक वेळेला शांत संयमी राहण्यामध्ये सुद्धा आणि जिथे पाहिजे तिथे उपस्थिती लावून त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्यामध्ये सुद्धा धाडसी लागतं, संवेदना लागतात आणि तेवढ्या पैकी विचारशक्ती सुद्धा असायला लागते। ती आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होईना पण नक्कीच दाखवता त्या ठिकाणी आली। अधिक वेळ थांबता आला असतं तर देशमुख साहेब नक्कीच बरं झालं असतं, पण माझ्याकडचे एक प्रतिष्ठित डॉक्टर निकित ध्रुव, कालच त्यांचं दुर्दैवाने निधन झालं। काल मी दिल्लीत होतो, आज त्यांच्या घरी जाणं आवश्यक आहे, कारण माझाही त्यांचा खूप वर्षाचा प्रयत्न संबंध आले। राष्ट्रमीय रहिवासी संघाचं संजय गांधी हॉस्पिटलचे ते पहिले डॉक्टर, आणि माझ्या भाच्याचा जन्म म्हणजे माझी बहीण जी कोल्हापूरला आहे त्याचा जन्म संजय गांधी हॉस्पिटलमध्ये झाला, त्याला मी रात्रभर होतो। त्यामुळे डॉक्टर ध्रुवांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत। संध्याकाळी शिवधानला एक कार्यक्रम आहे, म्हणून खूप वेळ का मी या कार्यक्रमाला थांबू शकलो नाही, तरी पण सगळ्यांचा पुरस्कार प्रदान झाल्याशिवाय मात्र गेलो नाही। त्यामुळे तेवढं तरी आपण मिलिंद म्हणू शकता की बाबा शेवटपर्यंत न दमता न विश्रांत करता जेवढे प्रशांत सांगत होता तेवढ्या शाली तेवढे गुच्छ अतिशय अभिमानपूर्वक सन्मानाने त्यांना प्रदान करताना मला मनस्वी समाधान वाटलं। असे कार्यक्रम सतत जीवनामध्ये यावेत अशीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। मुंबई गोवा रस्ता संवेदनाशील आहे, तुम्ही त्या बाबतीमध्ये लिहित असतात, अनेक वेळेला आंदोलन करत असतात, त्याच्यातनं कळत न कळत हे सगळं आमच्यावरती सुद्धा येत असतं, पण ते मी वेगळ्या अर्थाने कधी घेतलं नाही। मग असे मनोज बोलता म्हणून गेले की ते खड्ड्यात उभे राहिले आणि त्या खड्ड्यातला चिखल उडला असं काहीतरी म्हणाले। आता डुबकीत उडी मारली असं आहे की शेवटी अर्थ तोच मी जो बोलला तो। आता अनेक वेळेला काय आपण म्हणत असतो की कुठेतरी चिखला दगड टाकून कुठे अंगावर उडून घ्यायचं, असं पण तो वेगळ्या अर्थाने शब्द आहे। मी कशा अर्थाने बोलतो देशमुख साहेबांना आणि मिलिंदला लगेच कळणार, त्यामुळे बाकीच्यांना सुद्धा कळू शकत असतं, म्हणून मी त्याच्यापासून लांब राहतो। खड्डा दिसला का लांब राहायचं, का त्याच्या खड्ड्यात दगड टाकायचा मोह आपल्याला होऊ नये, कारण मोह सुद्धा माणसाला काही वेळेला बदलवू शकतो।
मोह निर्माण होणं काय तो जीवनाचा भाग आहे, पण मोह टाळणं हा तितक्याच तुमच्या मनाच्या वरती असलेला जो प्रभाव असतो किंवा किती पद्धतीने तुम्ही आपण मनाला आवडू शकता त्याच्यावरती ते अवलंबून असतं. काय वेळेला मोह टाळून मी विशेष करून मी मोह बोलण्याचा टाळत असतो, तेही तुम्ही अनेक वेळेला अनुभवत असता. त्यामुळे ते टाळण्याचं सामर्थ्य सतत येत राहावं. बाकीची वाटचाल ही आपापल्या पद्धतीने होत असते. अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण मनोजजी तुम्ही काम केलं 2 वर्ष अतिशय उत्तम केलं. प्रशांत सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये काम करेल. सर्वांना एक संघ ठेवणं हे किती जिकरीचं काम असतं आम्हाला नक्की माहिती आहे, कारण आमची संघटना चालवत असताना सर्वांना एका याच्यामध्ये बांधणं सोपं नाही. म्हणजे प्रेमाच्या धाग्यात, त्याचं बांधणं शब्दाचा अर्थ परत आणखीन काहीतरी कोण देईल. प्रेमाच्या धाग्यात सर्वांना सामावून घेणं एवढंसं सोपं राहू शकत नाही, पण रायगड प्रेस क्लबनी अनेकांना ते सामावून घेतलं आणि तो धागाचा आता ही लांबी वाढली. तेव्हा आता सामावून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि ही एक ॲक्टिव्ह असलेली जिल्ह्यात वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्याबद्दलही माझ्या मनामध्ये आदर नक्कीच आहे. पण एक ॲक्टिव्ह असलेली पत्रकारांची संघटना म्हणून रायगड प्रेस क्लबचं नाव अतिशय प्रामुख्याने त्या ठिकाणी घ्यावं लागेल, एवढंच या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. ज्यांना सन्मानित झालं त्या सर्वांचं कर्तृत्वाच्याबद्दल आदर व्यक्त करतो. मग ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, उत्पादन क्षेत्रामध्ये असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमच्या भगिनींनी कोविड कालावधीमध्ये काम केलं ते असेल, पत्रकारिता क्षेत्रामध्ये असेल, या सर्वांचंच मनोज शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण अगत्याने मला बोलवलं आणि या पत्रकारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली, एक हितगुज करण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. असंच प्रेम देशमुख साहेब, आष्टीवकर आणि सगळे रायगड प्रेस क्लबचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी पुढच्या कालावधीमध्ये ठेवतील आणि त्यांचं प्रेम अबाधित राहण्यासाठी मला जेवढं प्रामाणिकपणाने करण्यात असेल तेवढं मी करेन, एवढा शब्द देतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जायचं असल्यामुळे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. पण नानी आणि राजू उर्फ रसायन यांना पुन्हा एकदा शेवटची विनंती करतो की ते नानांचा प्रवाह आणि नानी तुम्ही सुरू करा. तुमचं लिखाणाचं सामर्थ्य सुद्धा तेवढंच आहे. आज आम्ही काय साधलं तर नानींना पुन्हा प्रवाह लिहिण्याचं विनंती करू शकलो आणि नानींनी ती मान्य केली. एवढं जरी आज आम्हाला तुम्ही लिहू शकता. जरा ऐक जरा मला सगळंच ऐकतोच असं नाही, पण निदान एवढंच नाही आणि सगळं नानांचं ऐकायचं असं सुद्धा नाही. पण तुझी वाटचाल अशी झाली की आज महाराष्ट्रातला तुम्हाला देशमुख साहेब सांगतो, महाराष्ट्रातला मराठी नाणवण्याला उद्योजक कोण तर त्याचं नाव आहे राजू. त्याचा आम्हाला सर्वांना नक्कीच अभिमान आहे. त्याची कल्पकता, त्याचे पुढचं विजन हे खूप मोठं राहतं. असं आम्हाला सर्वांना पुढच्या कालावधीमध्ये मिळत राहू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दामध्ये अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.